नमस्ते मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या होणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे रत्न पारखींच्या घरामध्ये सावीचा पायाचे ठसे उमटवून गृहप्रवेश होणार असतो। नेमकं त्या क्षणी रुक्मिणीच्या साडीच्या पदराला आग लागते आणि ती आग इकडे सिंधूच्या लक्षात येते आणि त्यामुळे सिंधू पटकन रुक्मिणीला वाचवण्यासाठी पळत जाते। त्यावेळेस सिंधूचा पाय ज्या ताटामध्ये सावीचे ठसे उमटवण्यासाठी कुंकवाचे पाणी केलेले असते त्या ताटामध्ये सिंधूचा पाय पडतो आणि सिंधूच्या पायाचे ठसे उमटले जातात आणि ऐनवेळी सिंधू जाऊन रुक्मिणीचा पदराची आग विझवते आणि रुक्मिणीचा जीव वाचवते। त्यावेळेस ऋतुजा म्हणते केवढा मोठा अपशकुन घडला। त्यावेळेस लगेचच रत्नाकर म्हणतो हा अपशकुन नाहीये, मोठा अपघात होता, तो सिंधूमुळे टळला। त्यानंतर लगेच इकडे सावी असं म्हणते की खरोखर आता आई सुद्धा या घरची लक्ष्मी आहे का, इकडे तर आईच्याच पायाचे ठसे उमटले। असं बोलताक्षणी सगळेजण सिंधूचे जे पायाचे ठसे उमटले आहेत त्या ठस्यांकडे बघायला लागतात आणि सगळ्यांना सुद्धा आता आश्चर्याचा धक्का बसतो। आता खरोखरच जी रुक्मिणी आहे ती सिंधूला सून म्हणून स्वीकारेल का? तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा। असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।